लक्ष्मीदेवी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्या मंदिरच्या गुरुवर्यानं आणि ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या सहकार्यानं हे विद्या मंदिर सुरू आहे त्या संस्थेच्या संचालिका रजनीताई, ज्यांच्या नावानं हे विद्या मंदिर चालू आहे त्या आपल्या सर्वांच्या आद्य देवता लक्ष्मी, ज्यांचं नाव घेऊन तुम्ही या प्रशालेत येता आणि ज्ञानदानाचं पवित्र काम करता, त्या ज्ञानदानाची सुरुवात करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई, या सर्वांना सर्वप्रथम मी नमन करतो आणि सूत्रसंचालकानं सांगितलेली एक गोष्ट तुम्ही पाळायची नाही अशी विनंती करतो. त्यांनी सांगितलं अजिबात चुळबुळ करू नका, आणि चुळबुळ नाही केली तर विद्यार्थी कसला. आणि इथून पुढं 1 तास 1.5 तास जो काही वेळ असेल तोपर्यंत तुम्ही शिक्षक नाही, तुम्ही विद्यार्थी आहात. त्यामुळे चुळबुळीची मुक्तता तुम्हाला आहे. त्यामुळे बिनधास्त राहा. कारण सुरुवातीला चुळबुळ करू नका, काही विचारू नका असं म्हटलं तर विद्यार्थ्याची अडचण चांगलीच होती. आणि या 1.5 तासाच्या कालखंडात आपण मुख्याध्यापक आहोत, प्राचार्य आहोत, शिक्षिका आहोत, या सगळ्या भूमिका काढून टाकायच्या आणि आपण फक्त विद्यार्थी आहोत. आणि 1.5 तासापुरता मी तुमचा मास्तर आहे एवढं समजायचं. त्यानंतर मात्र तुम्ही मास्तर, मी मास्तर, आपण सगळे एका भावकीतली मंडळी. तसा मी गावकीतलंही बोलत नाही, कारण गेली 4-5 वर्षे मी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जात नाही माझ्या वैयक्तिक कारणामुळं. पण रणसिंगे सरांचा आग्रह मला मोडवला नाही आणि त्यांनी सांगितलं शिक्षकांच्या समोर बोलायचं आहे. त्यामुळे भावकीतला आवतनं चुकवता येत नाही. कारण भावकीतला आवतनं चुकवलं की कारण भावकीत सगळ्यात शेवटी लागते. याचसाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल तर भावकीशिवाय पर्याय नाही. म्हणून गेल्या 5-6 वर्षानंतर पहिला कार्यक्रम दिला मी, केवळ रणसिंगे सरांच्या आग्रहास्तव आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छेखातर. कारण शिक्षकाच्या समोर बोलताना एका शिक्षकानं नकार देणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी मला छान सुंदर विषय दिलाय, माझी शाळा समृद्ध शाळा. खरं तर शाळा या शब्दापासून जर सुरुवात करायची म्हणली तर सूत्रसंचालकानं सांगितलं ते कवी आहेत, लेखक आहेत, अमुक आहेत, फार शाळा करतात. आणि आपण शाळेत असताना शाळा करणं योग्य नाही. त्यामुळे शाळेत राहून फक्त शाळाच झाली पाहिजे अशा पद्धतीनं आपण काम करूया. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे सुरुवातीला मी काय बोलणार याच्यापेक्षा मी काय बोलणार नाही हे सांगणार आहे. कारण तुमच्या काय अपेक्षा वाढलेल्या असतील, कारण येणारा पाहुणा किती उत्तम आहे हे पटवून सांगण्यात सूत्रसंचालक, पाहुण्यांची ओळख करून देणारा माणूस आणि त्यांना घेऊन येणारा माणूस, शाळेचे हेडमास्तर, प्राचार्य, ही मंडळी फार खुबीने असतात. असा पाहुणा तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. असं काही कौतुक केलेलं असतं की पहिले 10-15 मिनिटं तर अशी आपल्याला वाटतात की बाबा आता याचं ऐकावं काय, ह्याला उचलून घ्यावं. त्यामुळे मी सुरुवातीला सांगणार आहे की मी काय बोलणार नाही, आणि मग जे बोलणार नाही त्यामधला नाही काढून टाकला की बोलून होईल माझं. मी काय बोलणार नाही याचं उत्तम यादी काढल्या मी. 30-40 गोष्टी नोंद केलेल्या आहेत. शाळेला सुंदर इमारत असावी का नसावी याच्यावर बोलणार नाही. शाळेला मैदान असावं की नाही याच्यावर बोलणार नाही. शाळेला स्वच्छतागृह असावे की नाही हे बोलणार नाही. शाळेला वनराई असावी की नाही हे बोलणार नाही.
बोलक्या भिंती किती उपयोगी आहेत हे सांगणार नाही. विशिष्ट प्रकारचा गणवेश असावा असा माझा आग्रह नाही. वेळेचं नियोजन पाळावं याबद्दल मी बोलणार नाही. शिस्तीचं पालन कसं करावं हे मी सांगणार नाही. नियमित अध्यापन, नियोजित अध्ययन, उत्तम परीक्षा पद्धती, प्रयोगशील शिक्षक, क्रियाशील प्रशासन, शालाबाह्य उपक्रम, पर्यावरणाचा अभ्यास, मूल्य शिक्षणाचा सहभाग या कुठल्याही गोष्टीबद्दल मी विवेचन करणार नाही. संस्कृती संवर्धन, सांस्कृतिक उपक्रम, कला अभ्यास, खेळाचा विकास, वर्गाचा स्वर्ग करणे, शिक्षकाची आचारसंहिता, विद्यार्थ्याची नियमावली, मुलींच्या शिक्षणाचा प्रोत्साहन, पालकांचा सहभाग, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्याचे मानसशास्त्र, शिक्षणाची पद्धती, अभ्यासक्रमाची निर्मिती, वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या, प्रोत्साहनपर बक्षीस योजना, सामाजिक जाणीवांची जागृती करणे, राष्ट्रीय सणांचं साजरीकरण करणे, नवोपक्रमाला चालना देणे, नियमित गृहपाठ करणे, व्यक्तिगत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची ने-आण करण्याची सोय, शालेय साधनांचं वाटप, स्पर्धा परीक्षाची तयारी, वाचन कौशल्य, लेखन कला, शालेय अर्थकारण आणि बरंचसं काही. यापैकी मी काहीही बोलणार नाही. मग प्रश्न पडला असेल, ह्याला आणले कशासाठी? एवढ्या सगळ्या गोष्टीतलं काहीच बोलणार नसेल तर मग आणले कशासाठी ना आमचा रविवार खराब कशासाठी गेला, ते पण चहा नाश्ता देऊन. तर बघूया आता जाता जाता काही गोष्टीला स्पर्श झाला तर तो माझा इंटरेस्ट नाही, तो योगायोग समजा. पण जे मी बोलायचं ठरवलेलं आहे ते खालच्या पानावर आहे, त्याच्याकडे वळतो. खरं तर सोनंदमधला हा माझा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे सोनंद गाव माझ्यासाठी जर जुना आहे. माझा एक सन्मित्र दत्ताकाशीत आमच्या कॉलेजकडे प्राध्यापक असल्यामुळं या गावाशी तसा संबंध होता माझा पूर्वी. पण सोनंद म्हणल्यानंतर मी ते मराठीचे कविता लगेच आम्हाला शब्दाची फोड करायची सवय लागलेली असते. तसा मी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. वायरी जोडत आयुष्य गेलं माझं. उदरनिर्वाहासाठी फक्त वायरी जोडणे आणि वृक्ष पद्धतीचं शिकवणे एवढंच फक्त काम केलं. पण हे करत असताना थोडीशी चुळबुळाची सवय लागली आणि शेजाऱ्याच्या खिडकीतनं बघायची सवय वाईट लागली. आणि मग म्हणून मराठीच्या साहित्याकडं, मराठीच्या लेखनाकडं खिडकीतनं बघितलं आणि त्यामुळं काही गोष्टी कळल्या, ते तुमच्यासमोर सादर करतो. सो आनंद, सोनंद. सो म्हणजे 100 पटीचा आनंद असणारं गाव आहे. त्यामुळं किंवा त्याला आणखीन एक फोड करता येईल तुम्हाला, सोनं आणि अधिक आनंद, सोन्यासारखा आनंद. मुळात आनंदच इतका भारी असतो. त्यामुळं सोन्यासारखा आनंद देणारं हे गाव आहे. आणि या गावात तुम्ही ज्ञानमंदिर चालवता आणि ज्ञानमंदिरातले तुम्ही एक सेवक आहात, ज्ञानमंदिराचे तुम्ही पाईक आहात. त्यामुळं तुम्ही भाग्यवान मंडळी आहात. कार्यक्रमाला सुरुवात न करता किंवा विचाराला पुढं न नेता मी एक प्रश्न विचारू इच्छितो. काल वारीला कोण कोण गेलं नव्हतं? जे गेले नव्हते त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण तुम्ही एक फार उत्तम काम केलं. वारीला न जाता चंद्रभागेला आणि पंढरपूरला पर्यावरणापासून वाचवलं. जे गेले त्यांनी किती कॅरी बॅगा आणल्या विचारा. तीर्थ आणला असेल तर फक्त घरातच ठेवा, शेजाऱ्यांना बोलून त्याचा हळदी कुंकू किंवा काय कार्यक्रम करू नका. कारण हा आनंद आहे ना, हा शतपटीने मिळणारा आनंद आहे. हा आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे, तो घेता आला पाहिजे. म्हणून मी या गोष्टीसाठी तयार आहो. खरं तर मी 3 टप्प्यात बोलेन किंवा 4 टप्प्यात बोलेन. पहिल्यांदा मी प्रस्तावना करेन माझ्या व्याख्यानाची. नंतर मी या विषयाच्याकडे जात असताना दुसरा टप्पा सांगेन, आपण शिक्षक म्हणून काय काम केलं पाहिजे किंवा कसं समृद्ध झालं पाहिजे. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण समृद्ध होण्याचे काही मार्ग सांगेन. 100% त्या मार्गाने गेल्यानंतर पोचायलाच असं नाही, पण मी काही मार्ग सांगेन, काही जणांना त्यातून आत्मबुद्धी मिळेल. आणि तिसरं जे आहे ते आत्ताची आपली परिस्थिती काय आहे किंवा
भविष्यातली आपल्याला काय आव्हानं आहेत त्याच्यावर थोडासा ओघवता आपण विचार करू. विषय आहे माझी शाळा, समृद्ध शाळा. माझी या शब्दापासून जाऊ आपण. आता जर खडू फळा घेऊन शिकवायला लागलो तर तुम्ही म्हणणार आता आम्हाला म ला काना मा शिकवणार काय? म ला काना मा शिकवणार नाही, पण माझी मधला झ का ज हे शिकवणार. रणसिंगे सर ही माझी शाळा आहे, माझी शाळा नव्हे. झचा जर ज केला तर झाली रिटायर झालेली शाळा. मग आपण कुठंतरी शेतामळ्यात काम करणार आणि मग म्हणणार ही माझी शाळा. माझी मुख्याध्यापक, माझी प्राचार्य, माझी आमदार असतात ना, तसं ते माझी शाळा होईल. त्यामुळं आपण बोलत असताना माझी शाळा म्हणा, जी म्हणा, जी, ज नको आहे. त्यामुळं ती माझी शाळा झाली पाहिजे. आणि अगदीच त्याच्या पुढं जायचं असेल तर माझी शाळा पाहिजे, माझी शाळा पाहिजे. मा म्हणजे आई, माझी, पाजी, नरेंद्रजी, देवेंद्रजी, जी लावतो ना आपण, ते जी आहे ना ते माझी म्हणजे माझ्या आईची शाळा. म्हणजे शाळा ही आई आहे असं वाटलं पाहिजे, असं त्या माझी शब्दामधला अर्थ आहे. आणि त्या शाळेकडे तुम्ही ते पाहिलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की ही माझी शाळा नाही झाली पाहिजे, ही माझी शाळा झाली पाहिजे किंवा माझी शाळा झाली पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता मी पहिल्या माझीबद्दल बोललोय, आता शाळेबद्दल बोललं पाहिजे. शाळा म्हणजे नक्की काय? मगाशी मी सुरुवात करताना एक विनोदाचा भाग म्हणून शाळा करते, तशी शाळा करणारे आपल्या शेजापाजारी भरपूर आहेत. म्हणून तुम्हाला बसवताना सुद्धा पण वेगवेगळ्या पद्धतीने बसवलं आहे. ती पण एक शाळाच केल्या. कोण कोणाच्या शेजारी बसायचं ह्याची पण एक शाळा आहे, बरोबर आहे. तर ही शाळा म्हणजे काय आहे हे जर समजायचं असेल तर त्याच्यासाठी एक मी माझं मॉडेल सांगतो तुम्हाला. 4 दिशा शिकवल्यात आपण मिळवताना, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. या 4 दिशा शिकवल्यानंतर पुन्हा आणखीन 4 दिशा शिकवल्या त्यांना, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. एकूण दिशा किती म्हणलं तर मग 8 दिशा. आता ह्या 8 दिशाला कोण कोण आहे हे सांगतो तुम्हाला. तुम्ही फक्त आकडे लक्षात ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. एका दिशेला आहे इमारत, मैदान, फर्निचर. दुसऱ्या दिशेला आहे शिक्षक. तिसऱ्या दिशेला आहे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य. चौथ्या दिशेला आहे संस्थाचालक. 5व्या दिशेला आहेत पालक. 6व्या दिशेला आहे समाज. 7व्या दिशेला आहे शासन. आणि 8व्या दिशेला आहे प्रशासन. आता फक्त याच्यातला शासन आणि प्रशासन ह्याच्यातला फरक म्हणजे, प्रशासन म्हणजे ही व्यवस्था पाहणारे सगळे शासकीय अधिकारी आणि शासन म्हणजे निवडून दिलेले प्रतिनिधी. हा एवढा फरक. हे 8 दिशा आणि 8 व्यक्ती झाल्या. फळ्यावर एक सुंदर गोल काढा. त्या गोलामध्ये 9 आकडा लिहा आणि त्या 9व्या आकड्याला विद्यार्थी घासा. आणि ह्या 8 दिशाला 8 ही घटक ठेवा. आणि हे सगळे 8 दिशा, तो केंद्रभागी असणारा वर्तुळ ज्याच्यात 9 आणि विद्यार्थी लिहिलंय, हे सगळं अवकाश म्हणजे शाळा. शाळा म्हणजे एक नाही, तर शाळा म्हणजे हे अष्टोप्रहर चालणारी व्यवस्था. या 8 दिशाला असणारे हे 8 घटक आणि त्या सगळ्यांच्या घटकांच्या केंद्रस्थानी असणारा विद्यार्थी म्हणजे ही शाळा आहे. आता ही शाळा म्हणजे पहिले 2 शब्द संपले माझ्या व्याख्यानातले, माझी आणि शाळा. आता आपण पुढचा भाग येणार आहे, समृद्ध शाळा. माझी शाळा, समृद्ध शाळा. कुणाची समृद्धी? शाळेची समृद्धी. मग शाळा ही एक घटकानं बनली नाही ना. शाळा ही किती घटकानं बनली? आता 9 घटकानं बनली. म्हणजे एका माणसाची शाळेची समृद्धी नाही. आत्तापर्यंत फक्त असं वाटत होतं शाळा समृद्ध करायची, पण शाळा समृद्ध नाही होणार. आणि शाळा समृद्धच व्हायचं असेल
तर 9च्या 9 घटक समृद्ध झाली पाहिजेत. म्हणून ही समृद्धी जी आहे ती कुणाची आहे? 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 बरोबर 9. म्हणजे पहिल्या 8 जणांची बेरीज करायला पाहिजे की ज्या बेरजेचं उत्तर 9 मध्ये मिळेल. हे पहिले 8 जण जर समृद्ध असतील तर 9वा समृद्ध होईल. लक्षात येतंय का? बघा, विज्ञानाच्या शिक्षकाला माहित आहे की कोणत्याही अंकाच्या समोर एक चिन्ह असतं, अधिक किंवा वजा. अधिक असेल तर ते बेरजेकडे जातं, वजा असेल तर ते वजाबाकीकडे जातं. या 8 पैकी एका जर घटकाला वजा चिन्ह लागलं तर त्याची बेरीज होत नाही, झालेल्या बेरजेतनं ते वजाबाकी करतात. त्यामुळे ह्या 8 घटकांची आपल्याला बेरीजच करायला लागेल. आणि बेरीज करण्यासाठी हे 8च्या 8 घटक हे धनच असले पाहिजेत, ऋण असून चालणार नाहीत. प्लसच असले पाहिजेत, ते मायनस असून चालणार नाहीत. हे अधिकच असले पाहिजेत. म्हणजे हे समृद्धीकडे जाणारेच पाहिजेत, हे समृद्ध झालेच पाहिजेत. तरच 9व्याची समृद्धी होईल. आणि 9व्याची समृद्धी झाली तर पर्यायानं शाळेची समृद्धी होईल. आता ह्या शाळेच्या समृद्धीकडे जाऊ. म्हणजे पहिला विषयाचा भाग संपला, माझी शाळा समृद्ध शाळा. म्हणजे यानंतर पुन्हा कुणी असं म्हणायला नको की पाहुणा आणला आणि विषयाला सोडून बोलला. त्यामुळं माझ्या विषयाचा संबंध आता संपला. तुम्ही दिलेला विषय मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगितला. आता आपल्याला विषय बाह्य, जसं शाला बाह्य असतंय ना तसं विषय बाह्य काय बघायचं. बघ काय आहे विषय बाह्य. 8 जणांची समृद्धी सांगितली मी. खरं तर 8 जणांच्या समृद्धीवर रणसिंगे सर 8 लेक्चर व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणणार एक पाहुणा आणून 8 जणांच्या समृद्धीवर भाषण करा, तसं नाही होणार. एक पाहुणा आणला तर एकाच्या समृद्धीवर भाषण होणार. आणि मग ते कोणाच्या समृद्धीवर भाषण होणार? शिक्षकाच्या समृद्धीवर भाषण होणार. 8 जणांच्या पैकी फक्त शिक्षकांच्या समृद्धीवर आपण आज बोलणार आहोत. बाकीच्या समृद्धीवर आपण बोलणार नाही. जसं मी मगाशी यादी सांगितली तसं आपण शिक्षकाच्या समृद्धीवर बोलणार आहोत. तर ही शिक्षकाच्या समृद्धीवर बोलायचं आहे म्हणल्यानंतर मग शिक्षक काय आहे कळलं पाहिजे आपल्याला. आणि शिक्षकाची व्याख्या तर अनेक शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात आपण सांगितलेलं आहे. शीलवान, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळीकडेच ज्ञात आहेत. त्या तुम्हाला मला पाठ झाल्यात आता. पण या शिक्षकाला आणखीन एक बिरदावली जोडली गेली आणि ही गेली अलीकडच्या काळात जोडली गेली आहे. विशेषतः स्वातंत्र्यानंतर जोडली. आणि जी स्वातंत्र्याची 70-75 होत आली, अमृतकाल जसा जवळ यायला लागला तसं या बिरदावलीला अधिक बळ आलं. आणि ती बिरदावली काय आली? आदर्श शिक्षक. मुळात शिक्षक हाच आदर्श आहे. मराठीचे प्राचार्य आहेत इथं. जर मी त्यांच्यासमोर पिवळा पितांबर म्हटलं तर ते म्हणतील कुठल्या शाळेत शिकवून आला तुम्ही. आणि जर पिवळा पितांबर म्हणल्यानंतर जर तुम्हाला हसू येत असेल तर आदर्श शिक्षक म्हणल्यावर का हसू येत नाही? अरे मुळात समाजात शिक्षक हाच शब्द असा आहे की तो समाजातला सगळ्यात आदर्श शब्द आहे. त्याला आदर्श म्हणायची गरज नाही. तुम्ही शिक्षक आहे म्हणजे आदर्शच आहे. समाजाचा शिक्षक आहे, विद्यार्थ्याचा शिक्षक आहे, माणसाचा शिक्षक आहे, देशाचा शिक्षक आहे. म्हणजे तो शिक्षक आहे म्हणजे तो आदर्शच आहे. त्याला वेगळा आदर्श लावू नका. पण व्यवस्थेनं आपल्याला काही प्रलोभनं दिली. मग कुणाला इन्क्रिमेंटचं दिलं, कुणाला हारतुऱ्याचं दिलं, कुणाला सर्टिफिकेटचं दिलं आणि आपण त्याला आदर्श शिक्षक म्हणायला लागलो. आणि मग शिक्षकांच्यात आदर्श होण्याची धडपड सुरू झाली. मग शिक्षकांच्यात आदर्श होण्याची धडपड कशाने सुरू झाली? मग त्याच्यासाठी लागणारी व्यवस्था, मग कुणाचं सर्टिफिकेट, कुणाची शिफारस, कुणाचं काय, ह्या 12 भानगडी सुरू झाल्या. आणि दुर्दैवानं ज्यांना सर्टिफिकेट मिळाली नाहीत किंवा ज्यांनी सर्टिफिकेटच्या भानगडीत पडले नाहीत, जसं जे वारीला गेले नाहीत तशा पद्धतीनं जे सर्टिफिकेटच्या भानगडीत पडले नाहीत त्यांना वाटायला लागलं आयला आपल्यातला आदर्श हरवलाय की काय.
आपण समाजाच्या दृष्टीनं मूर्ख आहोत की काय? आणि मग शिक्षकालाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ यायला लागली की अरे त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणजे तोच फक्त आदर्श आहे, आमच्याकडे काही गुणवत्ताच नाही. आणि आपणच आपल्याला कमी लेखायला लागलो. आणि मग लक्षात यायला लागलं की शिक्षक समृद्ध नाही. शिक्षक असमृद्ध होण्याचं कारण काय की शिक्षकातला आदर्श शोधला जाऊ लागला. आणि मला असं वाटतं की शिक्षकातला आदर्श शोधण्याची गरज नाही. तुम्ही शिक्षक आहात म्हणजे तुम्ही आदर्श आहात, तुम्ही शिक्षक आहात म्हणजे तुम्ही समृद्ध आहात. हे जर गृहीत धरा. आणि हे जर गृहीत धरायचं नसेल तर तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आज शिक्षक हा जो व्यवसाय म्हणा किंवा सेवा म्हणा, कुणी त्याला शब्द बदलला म्हणून काही फरक पडत नसते, ते तुम्ही कोणत्या प्रकारे आला आहात या क्षेत्रात? बाय चॉईस और बाय चान्स? बाय चॉईस. बाय चान्स जर कोण आला असेल तर त्याचं त्याला लक लाभ. तुम्ही बाय चॉईस जर आला असेल तर मग नावं ठेवायची काय गरज आहे? प्रेमविवाह करणाऱ्या कोणत्याही जोडप्याला आईबापाला नावं ठेवता येत नाहीत का? तर बाय चॉईस आहे ना ते. आणि ज्याचं अरेंज मॅरेज झालंय तो मात्र काय करतो? तो आईबापाला तर शिव्या देतो, नाहीतर मामा मामीला तर शिव्या देतो, कारण मामा होता जमवायला. नसेल तर मध्यस्थ्याला तर शिव्या देतो. ह्यानंच आणलं होतं स्थळ. आता जर तुम्ही या शिक्षक क्षेत्रात आला आहात, तुम्ही शिक्षक झाला आहात आणि माझ्यासमोर तुम्ही असं कबूल करतात की आम्ही बाय चॉईस आलोय, म्हणजे आमचा प्रेमविवाह झालाय. मग आता नवऱ्याला नावं ठेवायची नाहीत आणि कुणी बायकोलाही नावं ठेवायची नाही. मग मी विनाअनुदानित आहे, मग मला पगार कमी आहे, मग मी गावाकडनं लांब नाही येतोय, मग मला एसटीच मिळत नाही. नाही ना, बाय चॉईस आहे. प्राचार्य मॅडम आणि मुख्याध्यापक मॅडम हे लक्षात ठेवा शब्द. उद्या जर कोण काही आलंच तर सांगा पाहुणा आणला होता, तुम्ही बाय चॉईस आलाय, तुमचा प्रेमविवाह झालाय, तुम्हाला तक्रार करायचा कुठलाही अधिकार नाही. हे एकदा गृहीत धरा. हे एकदा मनाला, आपल्या मनाला समजावून सांगा की मी या क्षेत्रात बाय चॉईस आलोय. मला याच्यापेक्षा बाहेर चांगलं काम मिळू शकलं असतं, पण मला नव्हतं ते करायचं. मला कोणतरी 400 रुपयानं हजेरी लावत होतं किंवा मला तिकडे 50,000ची नोकरी मिळत होती, पण मला ज्ञानदानाचं काम आवडत होतं म्हणून मी इथं आलोय. हे जर तुम्ही तुमच्या मनाला पटवून ठेवलं तर मला नाही वाटत तुम्हाला 1 तारखेला किती पगार होतो याची चिंता लागेल. तुम्ही समृद्ध व्हा. कशानं समृद्ध व्हाय? मनानं समृद्ध व्हा. आणि तुम्हाला जर हे समजलं यायला काय तिकडल्या ग्रँटेबलला गेलो असतं तर लय भारी झालं असतं, काय 10-20 लाख 50 लाख देता आले असते तर आयुष्याचं निवांत झालं असतं. असं जर तुम्हाला इथं येताना या ज्ञान मंदिरात पाऊल ठेवताना जर वाटत असेल तर तुम्ही समृद्ध होण्याच्या कुठल्याही क्षमतेपासून दूर आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही समृद्धच होऊ शकत नाही, कारण ते तुम्ही गृहीतच धरलं नाही की आपण समृद्ध व्हायचं आहे. मुळात आपण समृद्ध व्हायचं हे कधी गृहीत धरणार की मी इथं स्वखुशीनं आलोय आणि मला समृद्ध व्हायचं आहे. मंदिरात जाताना आपण गृहीत धरलं की देव पावणारच नाही, कशाला पावल देवाला? पण मंदिरात जाताना जर आपण मनात असं ठरलं की देवा मला पाव, तर कदाचित पावण्याची शक्यता आहे, त्याला वेळ मिळाला तर. सगळ्यालाच पावत नाही तो. 25 लाख लोक वारकरी येऊन गेले, त्यातले निम्म्यांचा अंत वाटेतच झाला. त्यामुळे सगळ्यांना पावत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे त्याही गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळं कन्वर्ट युअर सेल्फ, मगाशीच असं म्हटलं ना मी, बाय चान्स जर कोण अजूनही कुणाला वाटत असेल, याला सगळ्यांच्या दबावाखाली बाय चॉईस म्हटले मी, खरं तर बाय चान्स म्हणायला पाहिजे होतं. असं कुणाला जर आजही वाटत असेल, आत्ताही वाटत असेल, घरी गेल्यानंतर जरी वाटलं, तरीही तुम्ही बाय चान्सचं बाय चॉईसमध्ये कन्वर्ट व्हा. हे जर तुम्ही कन्वर्ट नाही झाला तर तुम्ही समृद्ध होणार नाही. त्यामुळे माझी एक विनंती राहील की तुम्ही बाय चान्समध्ये असाल तर बाय चॉईसमध्ये कन्वर्ट व्हा. एक सल्ला देतो. आणि मग समृद्धीचे काही प्रकार सांगतो तुम्हाला. आता समृद्धीचा विषय सांगितला मी. कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला समृद्ध व्हायचं आहे? ज्ञानानं समृद्ध व्हायचं आहे. ज्ञानानं समृद्ध होण्यासाठी मी ते 3-4 शब्द सांगतो तुम्हाला. ज्ञान काय? ज्ञान आहे
कशाला ज्ञान म्हणायचं? समजा समोर एक झाड आहे, ते झाड आंब्याचं आहे. समोरचं झाड आंब्याचं आहे हे जर तुम्हाला समजलं तर ते ज्ञान झालं. ते झाड आहे, दिसले तुम्हाला, ज्ञान आहे, ते आंब्याचं झाड आहे. आता त्या झाडाला आंबे लागलेत हे कळलं तुम्हाला. याचा अर्थ काय झाला? तुम्ही सज्ञान झाला. ज्ञानाच्या दुसऱ्या स्टेपला गेला तुम्ही. झाडाला आंबे लागलेत हे कळल्याबरोबर तुम्ही सज्ञान झाला. लहान मुलाला जेव्हा दिसतं की समोर काय आहे, तांब्या, त्याला दिसतं, पण ते तांब्यात पाणी आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा ते सज्ञान होतं. कारण तहान लागल्यावर ते तांब्याकडे जातं. तसं झाडाला आंबा लागला हे तुम्हाला माहीत झालं की तुम्ही सज्ञान झाला. आता हा आंबा खाली पडला तर न्यूटन नाही ना. मग तुमच्या लक्षात आलं असेल मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे. तुम्ही म्हणणार हे नुसतंच फिजिक्स सांगताय का काय? फिजिक्स फक्त भाषणासाठी नाही सांगत. आंबा जेव्हा खाली आला तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. हे काय झालं? विज्ञान झालं. बरोबर आहे. आंबा झाडावरून खाली आला त्यावेळी विज्ञान झालं. मी ज्ञान, सज्ञान आणि विज्ञान सांगितलं. फक्त आंबा खाली पण येत नाही, रॉकेटनं वर पण जाऊ शकतो. बरोबर आहे का नाही? आणि रॉकेटनं जेव्हा वर जातो, काय उपग्रह वर जातो, विमान वर जातं, आपण फेकलेला दगड वर जातो. हे वर जाण्याची पण प्रक्रिया आहे ना. खाली येण्याचीच नुसती प्रक्रिया आहे का? नाही, वर जाण्याची प्रक्रिया आहे. ही वर जाण्याची प्रक्रिया काय आहे? तंत्रज्ञान. छान, तुम्ही माझ्यापेक्षा पण पुढे आहे. हे तंत्रज्ञान आहे ना. याचा अर्थ ज्ञान, सज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, 4 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. हे तंत्रज्ञान आज तुमच्या माझ्यासमोर आहे. याच्यावर भागतं का? नाही. जेव्हा तुम्ही आंबा खाता तेव्हा तेव्हा आंबा गोड लागतो. लागतो का? हे वाक्य सत्य की असत्य? असत्य. कच्चा खाल्ला तर? हे कुठे विचारलं तुम्ही म्हणून? बरं, सगळेच आंबे गोड असतात का? काही पिकले तरी आंबट लागतात. बरोबर आहे. याचा अर्थ मी 5 या पहिल्या लाईनीत बसलेल्या 4 जणीला 4 आंबे दिले आणि विचारलं काय झालं, काय होणार आहे? 4 जण एक उत्तर देतील का? नाही देणार. एक जण म्हणणार तुरट होता, एक जण म्हणणार छान होता, गोड होता, दुसरा म्हणणार जरा आंबट होता, चौथा म्हणणार कदाचित त्याच्यात आळ्याच पडल्या होत्या, खाऊच वाटला नाही. याचा अर्थ काय? ही 4 वेगवेगळी उत्तर आहेत, पण आंबाच आहे ना आणि खाण्याचीच प्रक्रिया केली आहे ना. याचा अर्थ काय? ते आत्मज्ञान आहे. ते आत्मज्ञान आहे, ते व्यक्तिगत आहे. तंत्रज्ञान कुणासाठी आहे? सगळ्यासाठी आहे. जे तंत्रज्ञान आहे ते सगळ्यांसाठी आहे. ते प्रयोगशाळेत सिद्ध होत आहे. न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम होता तो सोननसाठी वेगळा आणि तिकडे सिंगनळीला किंवा इकडं कडलासला वेगळा नाही, सगळीकडे सारखा आहे. पण आत्मज्ञान मात्र सगळ्यांकडे सारखा नाही. त्यामुळे आत्मज्ञान हे व्यक्तिगत पातळीवर आहे. त्यामुळं आत्मज्ञान जे आहे ते व्यक्तिगत पातळीवर आहे. ते विज्ञानाच्या कुठल्याही प्रयोगशाळेत सिद्ध होत नाही. म्हणून मी मगाशी म्हणलं की देव कुणाला पावायचं कुणाला नाही पावायचं त्याचं त्याचं ठरवत असतो. त्यामुळं आत्मज्ञानावर फारसं बोलायचं नाही, कारण ते ज्याचं त्याच्या व्यक्तिगत मालकीचं आहे ना. उद्या तुमच्या घरात कुठली भाजी करायची हे पाहुण्यानं सांगायचं का? नाही ना, आम्ही ठरवू ना म्हणून. नाहीतर मी आज सांगितलं उद्या सकाळी संध्याकाळी 2 टाईम तुम्ही शेपूचीच भाजी करायची. तुम्ही म्हणणार कुणी आणला पाहुणा त्याला बोलवा अगोदर. आम्ही शेपूची करू नाही तर कशाची करू नाही, आम्ही उपाशी राहू. त्याला भाजीचा काय घेऊन पडलं होतं? याचा अर्थ काय? आत्मज्ञानावर बोलण्याचा अधिकार इतरांना कुणालाही नाही. तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत मालकीचा भाग आहे, त्याला मिळालेल्या अनुभूतीचा भाग आहे, त्याला मिळालेल्या अनुभवाचा भाग आहे. त्यामुळं ज्ञान, विज्ञान, ज्ञान, सज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या गोष्टीकडे आपण फक्त बघायचं आहे, आत्मज्ञानाकडे बघणार नाही. ही झाली ज्ञान समृद्धी. दुसरी आहे आरोग्य समृद्धी. आरोग्य समृद्धी काय लिहायची गरज नाही, काय मला नाही वाटत याच्या काही मुद्दे काढून काय तुम्हाला
भविष्यात उपयोग होईल का माहीत नाही, पण डोक्यात जर राहिलं तर कदाचित समृद्ध व्हाल. आरोग्य समृद्धीमध्ये आहे ना, घरोघरी शिकवतो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. सकाळ संध्याकाळ आपण लहान मुलांना शिकवतो ना, आरोग्य हीच धनसंपदा आहे. धन कशाला आहे, संपत्ती कशाची आहे, लक्ष्मी कुठं आहे तर आरोग्यात आहे. ही आरोग्यात असली पाहिजे. त्यामुळं स्वतःचं आरोग्य अगोदर स्वच्छ सुंदर चांगलं राहिलं पाहिजे, याच्याकडे लक्ष ठेवा. तिसरी आहे अर्थसमृद्धी. तुमच्या प्रशालेच्या नावातच लक्ष्मी आहे. लक्ष्मी काय आहे आणि पैसा काय ह्याच्यातला फरक मी नाही सांगायची गरज तुम्हाला. लक्ष्मी उघड्या दारात नाही येते. संध्याकाळच्या वेळी दार उघडं ठेवावं असं ग्रामीण भागात म्हणतात. का तर संध्याकाळी लक्ष्मी येते, आणि जर ती यायच्या वेळी आपलं दार बंद असेल तर मग ती माघारी जाते. दुसऱ्या दिवशी एकदा येते, 2-3 दिवस येत्यानंतर म्हणते ते आता ह्यांचं कायमचं दार बंद, इकडं जायची गरजच नाही. तसं दार बंद करून येणारी किंवा कुणाला लपून छपून येणारी ती लक्ष्मी नसती, तो पैसा असतो. त्यामुळं अर्थसमृद्धी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणणार मग ती कशी मिळवायची, मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला ₹1,00,000 पगार असू द्या, 10,000 पगार असू द्या, 4,000 पगार असू द्या, नाहीतर 50 लाख रुपये पगार असू द्या, आज कोट्यानं पॅकेज घेणारी या इंडस्ट्रीमध्ये भारताच्या बाहेर काम करणारी तरुण मुलं आहेत. 16व्या 17व्या मजल्यावरनं आत्महत्या करते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सांगली जिल्ह्यात मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर नावाचे 2 IAS ऑफिसर होते, नवरा बायको. एक जण जिल्ह्याचे कलेक्टर, एक महानगरपालिकेचे आयुक्त. आज दोघंही महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत उच्च पदावर नोकऱ्या करत आहेत. एक मुलगा 16व्या मजल्यावरून आत्महत्या केली. किती अर्थसमृद्धी होती त्यांना, आईला किती अर्थसमृद्धी होती आणि बापाला किती अर्थसमृद्धी होती. काय काय झालं, तुमच्या माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं अर्थसमृद्धी होती. अर्थसमृद्धी ही 5,000 पगार असणाऱ्या किंवा 350-400 रुपयेनं रोजगार आणणाऱ्या बाईकडे पण असू शकते. कारण तिचा मुलगा, तिची मुलगी कधीही आत्महत्या करत नाही. ती सक्षम आहे ना. का सक्षम आहे, तुम्ही म्हणणार मग कलेक्टरपेक्षा तिचा पगार जास्त आहे का, नाही. तरी ती समृद्ध का आहे, तिनं तिच्या गरजा मर्यादित ठेवल्या. एकच सूत्र सांगतो, गरजा मर्यादित ठेवा, अर्थसमृद्धी आपोआप येईल. गरजा वाढवत राहिलात तर अर्थसमृद्धी कधीही येत नाही. 100 कोटीच्या किंवा 100 किलोच्या सोन्याच्या विटा विकून सुद्धा समृद्धी आली नाही. राम मंदिरातलं ऐकत असाल तुम्ही. 100 किलो जी सोनं होतं त्यातल्या विटा गायब आहेत, तरी पण ती मंडळी अजून समृद्ध नाहीत झाली. मग आपण 1.5 तोळ्याच्या सोन्यासाठी नवरा बायको भांडून कधी समृद्ध होणार. कशासाठी समृद्धी पाहिजे. आपण 1.5 तोळ्याचं नसू द्या, 2 गुंजाचं सोनं असू द्या, आपल्या अंगावर आहे, पण माझं त्यात समाधान आहे. त्यामुळं आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या तर अर्थसमृद्धी आपोआप येते. अर्थसमृद्धी आणण्यासाठी कुठंही जायची गरज नाही. अर्थसमृद्धी तुमच्या मनामध्ये आहे. ती अर्थसमृद्धी तुम्ही आणा. सामाजिक समृद्धी, समाजाचा भाग बना. कुणाच्या हळदी कुंकवाला जावा, कुणाच्या सवासणीला जावा, कुणाच्या कंदुरीला जावा, त्यात समृद्धी मिळते. त्यात समाजात गेलं की शांतता लाभते. राजकीय समृद्धी, तुम्ही म्हणणार मग राजकीय समृद्धी मिळायचं म्हटल्यानंतर मग इलेक्शन लढवा म्हणताय काय, नाही. अजिबात माझी इच्छा नाही की तुम्ही इलेक्शन लढवावं. कुणी लढवलं तर त्याला माझी हरकत पण असणार नाही. हा तुमचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. पण राजकीय विचारानं समृद्ध व्हा तुम्ही. कोण जर स्टाफरूममध्ये राजकारणावर बोलत असेल तर कशाला राजकारणात पडतेस असं नका म्हणू. राजकारण, आपण लोकशाही राष्ट्रात राहतो. आपल्याला राजकारणावर बोललं पाहिजे, आपल्याला राजकारण कळलं पाहिजे. आपल्याला राजकारणातून काय फायदे आहेत, काय तोटे आहेत हे जर आपल्याला कळलं तर आपल्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्याला आपण राजकीय विचार स्वातंत्र्य देऊ शकू. राजकारण आपल्याला कळलं पाहिजे, राजकारणावर बोलता आलं पाहिजे. राजकारणाबद्दल आपली स्वतःची एक वैचारिक कृती, वैचारिक बैठक निर्माण झाली पाहिजे. भले तुम्ही काँग्रेसला मतं द्या, भाजपला मतं द्या, मतं न द्या, घरात बसा, नाही तर नोटाला मतं द्या, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. पण तुम्हाला राजकीय विचारशक्ती, राजकीय विचार करण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे.
कारण जोपर्यंत तुम्ही लोकशाही राष्ट्रात राहता तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावता, याचा अर्थ कुणाला ना कुणाला मत देता. ते मला सांगत नाही माहीत आहे कुणाला देता तुम्ही, पण मत कुणाला तरी एकालाच देता ना. तिथं जाऊन 2 बटणं दाबत नाही तुम्ही, सांगत नाही गुप्त मतदान पद्धती आहे. याचा अर्थ एकाला मत देता, याचा अर्थ तुम्ही राजकीय आहात. कुठल्या तरी एका पक्षाला देतायच ना तुम्ही. समजा कुठल्याच पक्षाला नाही दिलं, नोटाला दाबलं, तरी पण तुम्ही राजकीय आहे, कारण तुम्हाला कुठलाच पक्ष आवडत नाही. त्यामुळे मी राजकारणात नाही, मी बिगर राजकीय आहे असं काही विचार करायची गरज नाही. आपण राजकीय आहोत हे आपल्याला ठामपणे मांडता आलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे वैचारिक समृद्धी ही विवेकवादी विचारानं येते. आपल्या विचाराची समृद्धी, विवेकवादी विचाराबद्दल मी भविष्यात काही गोष्टी बोलेन. माझ्या व्याख्यानाच्या 3ऱ्या टप्प्याकडे येतो. मी समृद्धीचे हे प्रकार सांगितले, आता मी काही समृद्धीचे मार्ग सांगेन, उपाय सांगेन. त्यातला पहिला जो आहे तो स्वतःला ओळखता आला पाहिजे. कंटाळा आलाय का? नाही आला. आलाच असेल तर आपण एक छोटा प्रयोग करू. थोडं बोर झाला असेल तर एक प्रयोग करू. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पुढल्या तास 1.5 तासात मी तुमचा शिक्षक आणि तुम्ही माझे विद्यार्थी. आणि शिक्षक आणि विद्यार्थी म्हणलं की परीक्षा आलीच, आणि सूत्रसंचालकाने सांगितलं मी परीक्षा प्रमुख होतो म्हणून. मला सूत्रसंचालक व्हॉलिंटियर लागेल. तुमच्या सगळ्यांची एक परीक्षा घेणार आहे. परीक्षेच्या अगोदर काही सूचना आहेत, जसं आपण सुपरवायझिंग करताना सूचना देतो विद्यार्थ्यांना. कुणीही चिटिंग करायचं नाही, एकमेकाचं बघून लिहायचं नाही, चिठ्ठी असेल तर बाहेर काढायची नाही, शेजाऱ्याला विचारायचं नाही, मागं वळून बघायचं नाही. या सूत्रसंचालक तुम्हाला प्रश्नपत्रिका वाटतील. प्रश्नपत्रिका उलटी राहील. प्रश्नपत्रिकेच्या उलट्या बाजूला जर काही लिहिलं गेलं असेल असं, तर ते कच्चे कागद वापरलेत एवढंच विचार करा, त्याच्यात लई विचार करू नका. घरी जरा जुने लेटरहेड होते ते वापरून मी प्रिंटआउट काढले. प्रिंटआउट थोडं खराब निघाले पण वाचता येईल. मी 1, 2, 3 म्हणल्यानंतर तुमची प्रश्नपत्रिका तुम्ही उलटी करायची आणि सोडवायला सुरुवात करायची. जोपर्यंत मी 1, 2, 3 म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिकेला उलटं करून प्रश्न वाचायचे नाही. तुम्ही काय करायचं की हे असं ठेवायचं आणि प्रत्येकाच्या समोर एक असा कागद झाकून ठेवायचा. हे लक्षात येतं, हे प्रिंटेड आहे. हे प्रशिक्षण आहे ना थोडं. काय स्टेजवाल्यांना जर परीक्षा द्यायची असेल तर त्यांनाही देऊ शकता. आपल्याकडे प्रश्नपत्रिका भरपूर आहे. सगळ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या? चला मी घड्याळ लावतोय. 1, 2, 3 सरळ करायची आणि लिहायला सुरुवात करायचं किंवा काय आहे बघायचं. तुम्ही बाहेर गेल्यामुळे तुम्हाला सूचना माहीत नव्हत्या. झालं? थांबा थांबा, जिथं आहे तिथं थांबायचं. सगळ्यांनी आपला पेन बंद करायचा. अर्धा शब्द असला तर अर्धा शब्द त्यातच राहू द्या. असं या वर्गात कोण आहे की ज्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर किंवा मी पेनच टेकवू शकलो नाही किंवा टेकवली नाही? मी दिलेल्या प्रश्नपत्रिकेवर पेन टेकवली नाही असं कोण आहे?
कोणच नाही. सगळे विद्यार्थी नापास. एकही विद्यार्थी पास नाही. काय लिहिलंय व? हा, कुठं आहेत? कोण आहेत वाघमोडे सर? उठा. या सर, वाघमोडे सर पुढे या. पेन नव्हती म्हणून लिहिलं नाही ना? हा, या. अभिनंदन. साधी गोष्ट होती ना. मग आता जर आपण एवढे सगळे शिक्षक आहोत, आपण जर नापास होत असेल तर नापास झालेल्या विद्यार्थ्याचं काय? बरं, किती साधी गोष्ट होते ना. काय अवघड प्रश्नपत्रिका होती का? बर, मी असं वाघमोडे सरांना विचारलं का तुम्ही वाचलं का म्हणून? तुम्ही गपचीप बसला. त्यांनी डोळे टाकून झोप काढली असती तरी पण चाललं असतं ना. वाचलंय सर मी. काय वाचलंय? नव्हतं का हे वाचलंय म्हणणं. याचा अर्थ आपण सोपं सोडून देतो आणि अवघडाकडे जातो. आपल्या समोर उभं आहे सगळं सोपं, ते सोपं पूर्ण सोडून देतो आणि अनावश्यक आपण स्वतःला अवघड करून घेतो. तुमचं जरा मन मोकळं व्हावं, थोडं रिलॅक्स वाटावं म्हणून हा छोटासा केलेला प्रयोग होता. त्यामुळं नापास झाला म्हणून चिंता करू नका, पण पास होण्यासाठीचा प्रयत्न आपण नक्की करू. पुढच्या वेळी पास होऊ. चला, आता यावेळी राहिलं तर पुढल्या वेळी. किती वेळा शिकवलंय आपण? प्रश्नपत्रिका वाटल्यानंतर एकदा सोडून दोनदा वाचा. मिळाली प्रश्नपत्रिका धडाधडा सोडवू नका. सोपे सोपे प्रश्न अगोदर सोडवा. हे शिकवले का नाही? आपल्यालाही शिकवलंय आणि आपणही ते शिकवतो, पण जे शिकवतो ते आपण अवलंबतो की नाही याची शंका निर्माण होते. म्हणून हा छोटा प्रयोग केला. आपण मूळ व्याख्यानाकडे येऊ. शिक्षकाच्या समृद्धीच्या मार्गाकडे बोलत होतो मी. स्वतःला ओळखणे आणि त्याचा वापर करणे. आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे, आपण कोण आहोत, कसा आहोत. त्याचं एक उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो. राजा बोला रात है, रानी बोली रात है. राजा बोला रात है, रानी बोली रात है, तो फिर जनता बोली रात है. ये आज सुबह सुबह की बात है. हे सगळं जग चाललंय म्हणून आपण त्या मार्गाने चाललोय ना. तसं न करता मला असं वाटतं की शिक्षकांनी लीडर व्हावं ना की फॉलोअर. एक मराठीत सुंदर शब्द आहे, आपण वाटाड्या झालं पाहिजे, वाटसरू नाही झालं पाहिजे. आपण शिक्षक आहोत याचा अर्थ आपण वाटाडे आहोत, आपण वाटसरू नाही. आपण वाटाडे कुणाचे आहोत? आपण वाटाडे विद्यार्थ्यांचे आहोत, आपण वाटाडे समाजाचे आहोत, आपण वाटाडे कुटुंबाचे आहोत. आपण शिक्षक आहोत याचा अर्थ आपण सगळ्यांचे वाटाडे आहोत. एकेकाळचा पिंजरा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किंवा बनगरवाडी वाचल्यानंतर लक्षात येईल शिक्षक काय आहे तो. हे वाचा, बनगरवाडी कधीतरी वाचा, म्हणजे लक्षात येईल शिक्षक काय आहे तो, कोणाकोणाचा वाटाडा आहे. गावात असणाऱ्या एखाद्या सुनाची चोळी शिवून आणणं हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे. पुन्हा म्हणणार आता उद्या चोळ्या कुणाच्या हुडकायला जाऊ. म्हणजे तो काळ होता की तालुक्याशिवाय एखाद्या गृहिणीची चोळी शिवली जात नव्हती. अशा वेळी त्या शिक्षकाला त्या माऊलीची चोळीचा खण, चोळीची काय मापासाठीची चोळी, हे सगळं तालुक्याला नेऊन टेलरकडे देऊन शिवून आणून द्यावी लागत होती. ही त्याच्या पगारातली ड्युटी नव्हती, त्याच्या पगाराच्या बाहेर ड्युटी होती. सुट्ट पैसे नेऊन बंद करून आणणं, बंद पैसे नेऊन सुट्ट करून आणणं, या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी केल्या. राजकारण केलं तर शिक्षक हा समाजाचा वाटाडा आहे, तो वाटसरू असला नाही पाहिजे.
म्हणून मला असं वाटतं तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतः वाटाड्या बना. दुसरी गोष्ट आहे, समोरच्याला समजून घ्या, चेहरा वाचायला शिका. असतंय ना, चेहरा क्या देखते हो दिल में उतर के देखो, ऐकतो ना गाणी आपण, पण बरेच जण चेहरेच देखतात. दिल में उतर के देखो ना म्हणण्यासाठी त्याच्यासाठी उतरावं लागतं ना मनात. आणि मग हे दिल में उतर के देखो ना कुणाच्या समोर बसलाय ना विद्यार्थी, त्याच्या दिलात उतरता आलं पाहिजे. त्याच्या घरात आज कसली भाजी शिजली आहे याचा वास त्याच्या चेहऱ्याकडे बघून आला पाहिजे आपल्याला, तरच आपल्याला मग ते दिल में उतरणे कळलं. नाहीतर मग आपण समोर बसलेले नुसते चेहरे पाहतो असं वाटायला लागतं. म्हणून मला असं वाटतं, एक छान बोधकथा सांगतो तुम्हाला, की एक वाघाचं पिल्लू असतं आणि ते पिल्लू चुकून एका मेंढराच्या कळपात लहानपणी जातं. आणि मेंढरं मोठी असतात, पिल्लू लहान असतं. आणि त्या मेंढराबरोबर जात जात ते धनगराच्या घरी येतं, तिथंच मोठं होतं. आणि ते रोज मेंढरात जाणार, रोज माघारी येणार, त्याला माहीतच नाही आपण वाघ आहे. एके दिवशी ती मेंढरं पाण्यावर गेली आणि त्या मोठ्या पाण्याच्या तलावात जसं पाणी पिताना त्या वाघाच्या पिल्ल्याला लक्षात आलं की अरे, हे मेंढरांचा सगळा चेहरा वेगळा आहे, माझा चेहरा वेगळाच आहे. ही सगळी मेंढरं आहेत आणि मी वाघ आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की मला मेंढरासारखं फिरून चालणार नाही, मला वाघासारखी डरकाळी फोडली पाहिजे. तसं शिक्षकांना कोण वाघ आहे हे दाखवता आलं पाहिजे, आरसा होता आलं पाहिजे आपल्या समाजाचा, आपल्या विद्यार्थ्याचा आरसा होता पाहिजे, विद्यार्थ्याचा चेहरा दाखवता आला पाहिजे. शिक्षक हा विद्यार्थ्याचा चेहरा आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या अंगात असणारा वाघ माहीतच नसतो. तो स्वतःला मेंढर समजून मेंढराच्या कळपात फिरत असतो. शिक्षकाला कळलं पाहिजे की मेंढर कुठला आहे आणि वाघ कुठला आहे. कुणाला गाणं येतं, कुणाला नाटक येतं, कुणाला खेळ येतो, कुणाला गणित येतं, कुणाला कविता येतात. हे जर शिक्षकाला कळलं नाही तर मग आपला विद्यार्थी त्या मेंढरात जमा होईल. म्हणून मला असं वाटतं की शिक्षकाला आरसा होता आला पाहिजे आणि त्या आरशात प्रतिबिंब म्हणून आपला विद्यार्थी ओळखता आला पाहिजे. ते जर केलं नाही तर मगच जसं मी दिल में उतर के देखो ना म्हणलं तसं, फूल तुम्ही भेजा आहे का तुम्ही, ते फूलच आहे असं वाटायला लागतं. ते कळलं पाहिजे आपल्याला, फूल नाही मेरा दिल आहे. त्यामुळे ते फुलाला प्रतिकात्मक पाहण्याची जी गरज आहे ती गरज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आता मी 3 गोष्टी सांगणार आहे आणि समारोपाकडे येणार आहे. त्या 3 गोष्टी आहेत समृद्धीच्या: मन, मेंदू आणि मनगट. मन, मेंदू आणि मनगट. मन करारे प्रसन्न, सर्वसिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा. हे सगळीकडे बघितलेलं आहे. आता मन की बात बरेच वेळा ऐकून ऐकून कंटाळला असाल तुम्ही, त्या मनची चिंता करत नाही मी. पण ह्या मनाच्या बाबतीत एक गोष्ट नाही, कुठलीही घटना एकदा घडत नाही. जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक घटना ज्या मानवनिर्मित आहेत, निसर्गनिर्मित नाही बरं का, मानवनिर्मित आहेत, त्या 2दा घडतात. हे प्रशिक्षणसुद्धा 2दा घडलं, हे व्याख्यानसुद्धा 2दा घडलं. तुम्ही म्हणणार 2दा कुठं घडलं, आज तर पहिल्यांदाच घडायला लागले. रात्रीपासून विचार करताय की प्रशिक्षणाला जायचं आहे, कोण येईल, काय सांगेल, कसं बाबा इथं काय रविवारचा दिवस, इकडे जायचं होतं, तिकडे जायचं होतं. याचा अर्थ ही घटना तुमच्याकडे रात्रभर चालू आहे. कदाचित काल चालू असेल, परवा चालू असेल, माझ्याकडे पण चालू आहे. माझंही व्याख्यान रात्रभर चालू. काय बोलायचं, कसं बोलायचं. समजा एखाद्या माणसानं जाऊन एखाद्या माणसाला थोबाडीत मारली, घटना आहे, घटना म्हणून बघायचं त्याच्याकडे. ही घटना घडली, मानवनिर्मित घटना. ही घटना कधी घडते की समोर जाऊन मारले तुम्ही, 5 जणांनी, 6 जणांनी, 10 जणांनी बघितल्यानंतर घटना घडली. पण पहिल्यांदा ती घटना कुठं घडते, त्याच्या मनात घडते. आता मी जर इथून जाऊन या सरांना एक थोबाडीत मारायचं ठरवलं तर ते पहिल्यांदा मला मनात ठरवावं लागेल की जाऊन मारायचं आहे. म्हणजे पहिली घटना कुठं घडली, आपल्या मनात घडली. आणि मनात घडलेली घटना पुन्हा प्रत्यक्षात आली. त्यामुळे घटना 2दा घडतात. त्यामुळे मनात घडणारी घटना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रथम मनाला आवर घाला.
ज्या घटना घडणार आहेत त्या घटना चांगल्या की वाईट याचं विवेचन करा आणि ती घटना काही वेळा मनातल्या मनातच विरते का पहा. ते जर पाहिलं नाही तर मग तुम्हाला त्या घटनेचे प्रतिसाद, त्या घटनेचे पडसाद सोसावे लागतील किंवा भोगावे लागतील. आणि त्यातून मग यश की अपयश निर्माण होतं आणि ते मग पचवायची ताकद निर्माण करायला लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की समर्थ रामदास म्हणतात तसं, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. आता शेवटच्या 2 ओळीत त्यांनी काय सांगितलं? जनी निंदते सर्व सोडून द्यावे. अगोदर काय सांगितलं? जे निंद आहे, जे वाईट आहे ते सोडून द्या. अगोदर हे सांगितलं नाही. जनी वंदते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे? जे वाईट आहे ते सोडून देणं महत्वाचं आहे. चांगलं आपोआप येईल कदाचित. चांगलं दुसऱ्यांदा सांगितलं. बाबासाहेबांनी काय सांगितलं? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे क्रम आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे क्रम दुर्दैवानं आज बदलले समाजानं. अगोदर शिका, शिकून झालं तर संघटित व्हा, संघटित झाला, अन्याय झाला तर संघर्ष करा. म्हणजे संघर्ष कितव्या क्रमाला आहे? आज परिस्थिती काय झाल्या? उठायचं ते संघर्षच करायचा आणि संघर्षासाठी संघटित व्हायचं आणि त्यातनं वेळ मिळाला तर शिकायचं. क्रम चुकवू नका. रामदास काय आणि बाबासाहेब काय दोघंही क्रमानं सांगतात, त्या क्रमानं जा. त्यामुळं जे निंद आहे ते तुम्ही सोडून द्या. आपोआप चांगला हात येईल, चांगला हात आपोआप येईल. त्यामुळे मला असं वाटतं की अगदीच बहिणाबाईचं उदाहरण द्यायचं तर मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, आता होतं भुईवर गेय गय आबायात. काय बहिणाबाई शिकली होती सांगा ना? कुठं मन की बात तिनं ऐकलं होतं? तिच्या मनात कुठं, म्हणजे मनाचा विचार करत असताना ती सांगते आत्ता इथं होतं गेलं गेलं गेलं, इतकं वडाळ आहे मन. मग ह्या मनाला आवर घालण्याची जबाबदारी आपल्या समृद्धीचाच एक मार्ग आहे. मनाला जर आवर नाही घातली तर आपण समृद्ध होणार नाही. जसं मी मनाबद्दल बोललो तसं दुसरा टप्पा मेंदूबद्दल बोललो. मुळात मेंदू असायला पाहिजे. मेंदू असायला पाहिजे ना, तरच ते सगळं होईल. आडात नसेल तर पोऱ्यात कुठं नाही येईल. आता मेंदू असायला पाहिजे ह्याच्यासाठीची एक बोधकथा सांगतो. एकदा पशु पक्ष्याची एक शाळा भरली आणि त्यांनी ठरवलं की शाळा झाल्या, सगळं झालं, आता अभ्यासक्रम पण शिकवून झाला आहे, परीक्षा घ्यावी. जसं आत्ता मी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली तशी परीक्षा घ्यायची ठरली. आणि या परीक्षेला 3 विद्यार्थी बसले. कोण कोण आहेत हे 3 विद्यार्थी? चिमणी, ससा आणि मासा. मासा कुठला? कंसात फेल. हे 3 विद्यार्थी बसले आणि या 3 विद्यार्थ्यांना 3 पेपर होते. कुठला? पहिला पेपर पाण्यात पोहणे, दुसरा पेपर आकाशात उडणे आणि तिसरा पेपर जमिनीवर पळणे. असे 3 पेपर, 3 विद्यार्थी परीक्षेला बसले. तिघांनी पेपर दिले. चिमणी आकाशात उडणे, पेपरला 100 पैकी 100 मार्क. पाण्यात पोहणे नापास. बघा किती नापास होण्याची काही गरज नाही. नापासांची शाळा किंवा नापासांचं फार मोठं कर्तृत्व आहे. गांधीजी सुद्धा नापास झाले होते. त्यामुळे जे नापास झाले त्यांना असं समजू नका की तुम्हाला गुच्छ नाही दिला म्हणून. तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठा गुच्छ होता म्हणून द्यायला नाही तुम्हाला. चिमणी नापास झाली. कशाच्या पेपरमध्ये नापास झाली? पोहण्याच्या, जमिनीत पळण्याच्या पेपरमध्ये तिला कुठेतरी 30-35 मार्क मिळाले. चिमणीचे पावलं किती चालणार, किती पळणार, तिथं ती अडचण झाली. दुसरा कोण आहे? ससा. पाण्यात पोहण्यात नापास, आकाशात उडण्यात नापास, पळण्यात मात्र पहिला नंबर, 100 पैकी 100. तिसरा विद्यार्थी वेल मासा. वेल मासा पाण्यात पोहण्यात 100 पैकी 100, आकाशात उडण्यात. वेल मासा, तुम्ही पिगवीनची जर चित्र बघितली असेल यूट्यूबवर तर आमच्या लक्षात असेल, ती पाण्यातनं वर येते, उडी मारते, खाली जाते. याचा अर्थ आकाशात उडतंय ना. पेपर तपासणाऱ्यांनी सांगितलं प्रयत्न चांगला आहे बरं का, थोडा तरी प्रयत्न केलाय ना. 4-2 ओळी लिहिलेत हो, निबंध आहे, 4-2 ओळी लिहिलेत, काहीतरी मार्क दिले पाहिजेत का नाही? आणि नाही दिले तर पालक येतात घरला. हे बघा 4 ओळी लिहिले तर 0 मार्क दिले, असं कुठं होत आहे का? 35 मार्क दिली ना त्याला. जमिनीवर
तो व्हेल मासा जमिनीवरही तासभर राहू शकतो. तो जमिनीवर च्या पेपरमध्ये पण पास झाला. तिन्ही विषयात पास झालं तर आपल्याकडे पास व्हायची सोय आहे. काही इंग्रजीला नापास झालं तर चालतंय का? नाही. गणिताला नापास झालं तर चालतंय का? नाही. याचा अर्थ कुठला विद्यार्थी पास झाला? व्हेल मासाच फक्त पास झाला, चिमणी आणि ससा नापास झाला. पण प्रत्यक्षात जेव्हा विज्ञानानं सिद्ध केलं की व्हेल माशाला मेंदूच नाही, व्हेल माशाला मेंदू नावाचा अवयव नाही. चिमणीला मेंदू आहे, तिला आवाज ऐकू येतो, आवाज आला की पळून जाते, तिला कळतं ना. सशाला सावध होता येतं, त्याला मेंदू आहे. म्हणजे मेंदू हा अवयव या दोन प्राण्याला आहे की ज्याला नापास केलं व्यवस्थेनं आणि ज्याला मेंदू नाही त्याला पास केलं. म्हणजे गुच्छ कोणाला दिला बघा. बरं झालं तुम्हाला गुच्छ दिला नाही ना. त्यामुळे मेंदू असायला पाहिजे, याकडे लक्ष द्या. ह्याच्यातला बोधकथा काय आहे माहिती आहे का? तो मेंदू विकसित असला पाहिजे ना. व्यवस्था आपल्याबरोबर विचार करत नाही, व्यवस्था वेगळाच विचार करते. व्यवस्थेला वेगळंच गणित लागतंय, आपल्याला वेगळंच गणित लागतंय. आणि मला असं वाटतं की या मेंदूच्या विकासाला वयाची जोड पाहिजे. या वयाच्या जोडवरनं आणखीन एक विनोद सांगतो तुम्हाला. एक वडील, मुलगा, आई सगळे असे संध्याकाळच्या वेळी निवांत सोफा सेटवर टी व्ही बघत बसले आणि एक लहान मुलगा येतो आणि पप्पा म्हणतो, पप्पा पप्पा सेक्स म्हणजे काय हो? शॉकच बसतो वडिला. अरे इतकं तिसरी चौथीतलं पोरं काय सेक्स म्हणजे काय विचारतंय? बरं आता आपण म्हणतो ना विद्यार्थ्याला मित्र समजा, वयात आलेल्या किंवा घरातल्या मुलांना मित्रमैत्रिणीसारखं वागवा. मग वडिलांना वाटलं की अरे बरोबर आहे, म्हणजे आता आज ना उद्या ह्याला कधीतरी सांगावं लागेल, कशाला काय गोष्टी लपवायच्या. त्यानं ते विज्ञानातलं सगळं सांगितलं, सेक्स म्हणजे काय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मग त्याचं झायगोट फॉर्म, फर्टिलायझेशन, मग त्याचं प्री डिलिव्हरी, पोस्ट डिलिव्हरी, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. तास दीड तासाचं व्याख्यान झाल्यानंतर ते पोरगं म्हणलं, पप्पा एवढी जागा नाही तिथे लिहायला. अरे कुठलं लिहायचं आहे? फॉर्मवर लिहायचं आहे म्हटलं, सेक्स मेल का फिमेल. त्यामुळं आपल्याला कोण विचारतंय, काय विचारतंय हे पण लक्षात ठेवा ना. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचं भांडार कुठं उलगडायचं, कुणाच्या वयासमोर उलगडायचं. कारण तुमच्याकडे प्राथमिकची पण मुलं आहेत, ज्युनियर कॉलेजची पण मुलं आहेत. ज्युनियर कॉलेजची मुलं काय म्हणतात? समोर त्यांना एखादी पांढऱ्या ड्रेसची पोरगी दिसली तर ती म्हणणार, काय म्हणणार? जब तुम सफेद ड्रेस पहन के आती हो तब मुझे ॲम्ब्युलन्स जैसी लगती हो. 12वीचं किंवा 11वीचं पोरगं म्हणणार ना, ते जस्ट वयात आलंय ना. जब तुम सफेद ड्रेस पहन के आती हो तब मुझे एम्बुलेंस जैसी लगती हो, सिर्फ फर्क इतना एम्बुलेंस घायलों को ले जाती है, तू तो घायल करके जाती है. हे जेव्हा 12वीचं किंवा 11वीचं पोरगं म्हणत असतं तेव्हा प्राथमिकची पोरं शेजारी उभं राहिलेली आहे. अशा प्रिमायसेसमध्ये तुम्ही वागता आहात. त्यामुळं कुठं म्हणायचं, काय म्हणायचं, जसं मी सेक्सचं उदाहरण सांगितलं तसं या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. म्हणून मला असं वाटतं की या मेंदूच्या विकासाच्या गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तो कामाने. हे कशानं शक्य होणार आहे? अभ्यासानं शक्य होणार आहे. वाचाल तर वाचाल असं बाबा महाराज सातारकर कीर्तनात सांगतात. वाचलं पाहिजे, वाचन करता झालाच पाहिजे, वाचलं पाहिजे. आपण वाचलो तरच आपण वाचणार आहोत. आणि मला सर महत्त्वाचं काय वाटतं की सर सलामत तो पगडी पचास. आपलं डोकं शाबूत असेल ना तर अनेक गोष्टी मिळू शकतात, अनेक गोष्टी आपल्याला कमवू शकतो आपण. पण सर सलामत नसेल तर पगडीला घेऊन करायचं काय, घालायची कुठं? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की शाळा आणि आपला संसार हे समृद्धीचे दोन उपाय आहेत. ज्याला बायको आणि आई या दोघींना समाधान ठेवता आलं तो शाळेला आणि संसाराला समृद्ध करेल नक्की. किंवा ज्याला सासूला आणि नवऱ्याला सांभाळता आलं, अवघड आहे ते दोन्ही कामं. एका वेळी सासूलाही सांभाळायचं, नवऱ्यालाही सांभाळायचं. जसं एका महिलेला अवघड काम आहे तसं एका पुरुषाला आईलाही सांभाळायचं आणि बायकोलाही सांभाळायचं तितकंच अवघड काम आहे. पण हे अवघड काम ज्यांना ज्यांना जमेल त्यांना शाळा आणि संसार नक्की जमेल.
हे लक्षात ठेवा. शाळा आणि संसार हे दोन्ही अवघड काम आहेत. एकीकडे शाळा असते, एकीकडे संसार असतो. रविवारची सुट्टी आहे, अशा वेळी शाळेत बोलवलेलं आहे, त्यामुळं घरीवर आठवडाभर ठरवलेल्या सगळ्या गोष्टी विस्कटून गेल्या. पण त्या सगळ्या सांभाळता आल्या पाहिजेत ना. एकीकडे आई सांगत असते एक वेगळंच काम, दुसरीकडे बायको सांगत असते वेगळंच काम. अशा वेळी नवऱ्याची जी त्रेधा त्रिपट होते हे बायका समजू शकत नाहीत. आणि एकीकडे सासू वेगळीकडे काम सांगत असते आणि एकीकडे नवरा वेगळीकडे काम सांगत असतो, तेव्हा त्या सूनबाईची त्रेधा त्रिपट होणारी गोष्ट हे नवरा समजू शकत नाही. हे जे समजून चालत असतात त्यांना असं मला वाटतं की संसारात आणि शाळेत अत्यंत आनंदी राहता येईल. आणि सगळ्यात तिसरा त्रिसूत्रीमधला भाग आहे तो म्हणजे मनगट. श्रमाला प्रतिष्ठा द्या, घाबरू नका कुठंही. पर्यायच नाही, श्रमाला पर्याय नाही. श्रमाला पर्याय श्रमच आहे, कष्टाला पर्याय कष्टच आहे, कष्टाला कुठलाच पर्याय नाही. आणि वर्क इज वर्शिप असं इंग्रजीमध्ये म्हण आहे. काम हीच देवता आहे, कुठंही देवता नाही. मी सुरुवातीला विचारलं ना वारीला कोण गेलं होतं. जे वारीला गेले होते त्यांनी प्रश्न निर्माण करून आले आणि जे वारीला गेले नाहीत त्यांनी प्रश्न सोडवले. घरातले कुटुंबाचे प्रश्न सोडवले, शाळेचे प्रश्न सोडवले, शेजाऱ्याचे. भले तुम्ही वारीला न येता घरातलं काय काम केलं नसेल पण शेजाऱ्याकडे जाऊन गप्पा तर मारल्या, त्याचं तरी मन थोडं शांत करून आला, याचा अर्थ तुम्ही प्रश्न सोडवले. आणि जे वारीला गेले त्यांनी प्रश्न निर्माण केले. कुठं वाटत तुम्ही विष्टेला थांबला असाल, चहाला थांबला असाल, तिथलं कुठंतरी अर्धा कप चहा पिला असेल, ते प्लास्टिकचा मग कुठंतरी वाटत टाकून दिला असेल, कुठंतरी पंढरीचा तिथं प्लास्टिकचा कागद घेतला असेल, काय देवदर्शनासाठी काय खर्च केला असेल. याचा अर्थ काय आहे की गाडगेबाबांच्या शब्दात जर सांगायचं असेल तर देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला. देव सोन्याचा केला, सोनार त्याचा बाप झाला. सोडून या खऱ्या देवा, करी मसोबाची सेवा. आपले देव कुठं आहेत? आपले देव आपल्या घरात आहेत. ज्यांना मगाशी मी म्हणलं, ज्यांना सासू सासरा सांभाळता आला, दीर भाऊजाई सांभाळता आली, काका काकू सांभाळता आली, त्यांना विठोबाची गरज नाही. त्यांना पुंडलिकाच्या भेटीला जायची गरज नाही. तुमचे पुंडलिक तुमच्या घरी आहेत, हे तुम्हाला सांभाळता आले पाहिजेत. यासाठी म्हणून मला असं वाटतं की श्रम करता आलं पाहिजे, कष्ट करा. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी म्हणतात. कशाला पाहिजे विटाई दत्त, कशाला जायला पाहिजे? घरातल्या कांदा मुळा भाजीला, घरातल्या पिकाला पाणी द्या ना, एक दिवस थांबून. लाईट येतात कधी बघा आणि त्यावेळी पाणी द्या, झालं ना, वारी झाली निवांत. हे जर संतांनी सांगितलं असेल, किंवा रामदास म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाताळाच्या माते हानू काठी. चांगल्या माणसाला आपण कासेची लंगोटी म्हणजे कमरेची लंगोटी सुद्धा देऊ, पण कुणाला देऊ? चांगल्या माणसाला. आणि जर नाठाळ असेल तर त्याच्या माती काठी हाणू. म्हणजे ही ताकद राहिली पाहिजे. तुम्ही कालचं जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं असेल तर लक्षात येईल. तुमच्या काही युवक होते, तुमच्या माझ्या समोरचे युवक होते की जे पोलीस 2-2 पोलीस काट्या घालत होते. आणि तो युवक असं म्हणत होता, मारो मुझे. गांधीजी मरून किती दिवस झाले? मला एकानं विचारलं, मी त्याला स्पष्ट सांगितलं गांधीजी मेले नाही. त्या युवकाच्या रूपानं गांधीजी तयार आहेत. आपण काय म्हणतो, गांधीसारखं वागून चालत आहे का? एका थोबाडात मारलं तर दुसरा गाल पुढं करत होता गांधीजी. काय करत होता तो युवक? गांधीजीचं फक्त आपण एवढंच वाक्य ऐकलं की एका थोबाडात मारलं की दुसरी थोबाड इथे पण मारलं. त्या युवकानं 2-2 पोलीस काट्या घालत असताना सुद्धा मारो मुझे म्हणत होता. शेवटी पोलिसांच्या काट्या थांबल्या, पण तो युवक थांबला नाही. हे तुमच्याकडं निर्माण झालं पाहिजे. हे कशात येतं? हे मनगटात येतं. ज्यांचं मन आणि मेंदू शाबित असेल तर हे मनगट ताकद आलं पाहिजे. आणि हे निर्माण करायची मला वाटतं खरी गरज आहे. शरीर माध्यम कुलधर्म साधन, महाकवी कालिदासांचं वाक्य आहे. कुलधर्म साधन. धर्म याचा अर्थ ते झेंडे भगवे हिरवे तसले नाही. धर्म याचा अर्थ काम, या अर्थानंच ते सांगितलेलं आहे. त्यामुळं माझ्या व्याख्यानाच्या समारोपाकडं आत्ता मी येणार आहे. आणि काही आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत. ही जर आव्हानं तुम्हाला आज मी सांगितली नाही तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट होईल. किंवा फक्तच इतिहास सांगितला आणि तत्त्वज्ञान सांगितलं, भविष्यकाळ काय आहे, कसा आहे, याच्याकडे जाताना आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्याच्यावर लक्ष केंद्रित नाही केलं तर मला स्वतःला माझं व्याख्यान अपुरं राहील असं वाटेल. आणि तुमच्यापर्यंत ते गोष्टी जर पोचल्या नाहीत तर तुम्हीही अपूर्व ज्ञान घेतलं असं मला वाटेल. म्हणून मी आजची काही आव्हानं आहेत माझ्यासमोरची, सगळ्यांसमोरची आहेत. त्यातला एक आहे की चंगळवाद. योगवादाकडून भोगवादाकडे चाललो आहे. आपल्याला जुन्या ऋषीमुनींच्या काळात फक्त योग शिकवला गेला होता, भोग शिकवला गेला नव्हता.
माझ्या वडिलांची कथा सांगतो. माझ्या वडिलांनी त्यावेळी 7वीची केंद्राची परीक्षा असायची. म्हणजे 7वी जसं 10वी बोर्डाला जातो तसं 7वी बोर्डाला जायचो आम्ही. आणि माझ्या वडिलांनी 6वीला असताना मला सांगायला सुरू केलं की 7वी बोर्डाच्या परीक्षेत पास झालास, जे नंबर वगैरे नाही, पास झालास. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. पास झालास तर तुला घड्याळ घेईन. आता घड्याळाची किंमत वेगळी आहे, पण त्यावेळी घड्याळ म्हणजे हुंड्यात दिलं जायचं बरं का ते. म्हणजे घड्याळ हुंडा मागताना नवरा घड्याळ मागायचा, रेडिओ मागायचा. म्हणजे त्या काळातलं सांगतोय मी. मग 7वी पास झाल्यानंतर घड्याळ घेतोय असं माझ्या वडिलांनी सांगितल्यानंतर मग मी 6वी पासून अभ्यास केला. आणि 7वी पास झाल्यानंतर वडिलांनी शब्द बदलला. ते म्हणले 10वी पास झाल्यावर घड्याळ घे. मग मी 10वी पण पास झालो. आणि 10वी पास झाल्यावर पुन्हा शब्द बदलला. 12वी पास झाल्यावर शब्द. मग 12वी पास झालो, पुन्हा शब्द बदलला. BSc झाल्यावर घड्याळ घेऊ. आणि BSc झाल्यावर शब्द बदलला. PhD केली, MSc केली तर घड्याळ घेऊ. आणि मी अजूनही माझ्या हातात घड्याळ नाही. आता घड्याळ कुणाकडे नाही असा प्रश्न बाजूने घड्याळच आहे. म्हणजे काळाच्या ओघात ही सगळी गोष्टी भोगवादी संस्कृतीकडनं आपण योगवादी संस्कृतीकडनं भोगवादी संस्कृतीकडे गेलो. आणि इतकं भोगायला लागलो की आजही अशी परिस्थिती आहे की अशी कोण महिला आहे की जिच्या घरी 12पेक्षा कमी साड्या आहेत. फक्त मी महिलांना विचारतो, याचा अर्थ पुरुषांनी काय असं नाही, त्यांच्याकडे पण तशीच परिस्थिती आहे. माझ्याकडे 1 डझनापेक्षा कमी साड्या आहेत. असं कोण आहे? आम्ही असं ऐकलं होतं का. ती परिस्थिती सुदैवानं माझ्या पिढीला आली नाही. पण घरात एकच अंगरखा असायचा आणि 4-5 भावंडं असायची. आणि ती जेव्हा एक अंगरखा कोण घालायचं, ज्याला गावात जायचं त्यानं घालायचं, बाकीची उघडीच करायची किंवा बनियांवर छाटणीवर करायची. आज काय परिस्थिती आहे? भले आम्ही नॉन ग्रँटेबलला असलो, पगार कमी असला, काही परिस्थिती असली तरी पण 10-12 साड्या आपल्याकडे आहेतच. जे कमीत कमी सांगतोय मी. आता ह्याच्यात वाढवून कुणाच्या किती आहेत हे काढले तर तो भाग वेगळा आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण या भोगवादी संस्कृतीकडं जाताना थोडा वेग कमी करा. मी म्हणतो आता योगवादी माघारी तर जाता येणं शक्य नाही, माघारी जाता येणार नाही, ऋषीमुनी होणं शक्य नाही. आता आपल्याला थोडं वेग कमी करा. दुसरं आहे भ्रष्टाचार. स्वार्थ हाच परमार्थ. मगाशी जसं मी सोन्याच्या विटाचं उदाहरण दिलं, इतका परमार्थ झाला आहे की जर स्वार्थ केला तरच परमार्थ होईल असं वाटतंय. गावोगावी नुसतं राम मंदिरच पैशासाठी बांधलं नाही, तर गावोगावी देवळं पैशासाठी बांधली जात आहेत. बाळूमामाच्या मंदिराचं काल परवाच बातमी आली, 60 कोटीचा भ्रष्टाचार आहे. 60 कोटी 75 लाख. गावोगावी मेंढरं फिरतात, 500-500, 1000-1000, 4-4000 मेंढरं आहेत. लोकांच्या पिकांचं नुकसान करतात. आणि पैसा कुठं जातोय हे तुम्ही शिक्षक म्हणून आपण हे उघड्या डोळ्याने का नाही पाहू शकत? तुमच्या माझ्या शेजारी मंदिरं बांधली जात आहेत, लोक लुटले जात आहेत, लोकांना त्याच्या देवभोळेपणामुळं नाडलं जात आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. विवेक शून्यता, नीती आणि मती हरवली आहे. कुठलीही नीती राहिलेली नाही. मी परवा एका राजकीय कार्यक्रमात, वाढदिवसाच्या कार्यक्रमात एका पुढाऱ्याला सांगितलं, मंदिरं बांधल्यानं राजकारण करता येत नाही, मंदिरं बांधल्यानं निवडणुका लढवता येत नाही. हे सिद्ध झाले अयोध्येत. तिथला खासदार पडला आहे भाजपचा. राम मंदिर बांधलं म्हणजे अयोध्येत भाजप निवडून आला असं नाही, भले देशात आला असेल. याचा अर्थ ज्ञानमंदिरं जिथं बांधलेत तिथं मात्र नक्की चांगलं झालेलं आहे. आणि एक जागतिक सत्य तुम्हाला सांगतो, ज्या देशात मंदिरं जास्त आहेत त्या देशाचं आरोग्य धोक्यात आहे. ज्या देशात ज्ञानमंदिरं जास्त आहेत त्या देशाचं आरोग्य सुजलाम सुफलाम आहे, सजग आहे, समृद्ध आहे. म्हणजे आरोग्यदृष्ट्या जर तुम्हाला सुजलाम सुफलाम सजग समृद्ध राहायचं असेल तर कुणाची गरज आहे? ज्ञानमंदिराची गरज आहे. मंदिराची मशिदीची गरज नाही. मंदिर आणि मशिदी आपल्याला अनारोग्याकडे नेणार आहेत. विज्ञाननिष्ठतेचा अभाव आहे. अंधभक्ताची निर्मिती तर तुम्ही बघतायच, किती अंधभक्त आहे. मला सांगा, पंढरीची वारी किती वर्षापासून चालू आहे? मोजता येईल का? आज 25 लाख, मग अगोदर नव्हते का? 25 लाख गेले म्हणजे काय झालं? 25 लाखांच्या लोकांचं 25 लाखांनी 100 रुपये खर्च केले तर गृहीत धरा किती झालं? 25 लाख गुणले 100 म्हणजे एक वारकरी गेल्यावर 100 रुपये खर्च कमीत कमी करतात. एवढा पैसा कुठं गेला? एवढा पैसा त्यांच्या संसाराला उपयोगी झाला असता तर, एवढा पैसा शिक्षणावर खर्च झाला असता तर, एवढा पैसा आरोग्यावर खर्च झाला असता तर, एवढा पैसा पर्यावरण रक्षणावर खर्च झाला असता तर,
या गोष्टीसुद्धा आपण पाहिल्या पाहिजेत. धार्मिक अवडंबर प्रचंड वाढलेला आहे. धर्मवेडेपणा हा आपल्या देशाला बुडवणारा आहे. जातीपातीत अडकलेला समाज आहे. जात जात नाही असं म्हणतो आपण, जाती निर्मूलन झालेलं आहे वगैरे म्हणतो, पण आज प्रत्येक जातीचे 4-2 पुढारी आणि प्रत्येक जातीचा एक महामानव दुर्दैवानं आहे. हे सांगत असताना मला काहीही खंत वाटत नाही की प्रत्येक जातीनं आपला महामानव निर्माण केला. मराठ्यांना वाटतं शिवराय माझा आहे, दलितांना वाटतं आंबेडकर माझा आहे, धनगरांना वाटतं अहिल्याबाई माझी आहे, माळ्याला वाटतं फुले माझी आहेत. प्रत्येक जातीनं निर्माण केला आपला आपला महामानव आणि प्रत्येक जातीनं आपले आपले पुढारी निर्माण केले. हे वास्तव लक्षात आलंच पाहिजे. हे बोलता आलंच पाहिजे, आपल्याला जाहीरपणे बोलता आलं पाहिजे. आणि हे जरी बोलता येत नसेल तर तुमच्या मनात आणि मनगटात आणि मेंदूत ताकद नाही. जे त्रिसूत्री सांगितले ना, ते त्रिसूत्री ह्यात आहे. हे तुम्हाला का नाही सांगता येत? हे वास्तव आहे की नाही? हे पटतंय की नाही? तुम्ही मला सांगा ना, एखाद्या ब्राह्मण गल्लीमध्ये आंबेडकरांची जयंती झाली का? नाही ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. देव भोळेपणाचा तर कळस झालेला आहे. मी मगाशी सांगितलं देव दगडाचा केल्याचं उदाहरण. आर्थिक विषमतावाद प्रचंड आहे. आज आपण तिसरी महासत्ता का दुसरी महासत्ता एकीकडे सांगत असताना गरीब गरीबच होतो आहे आणि श्रीमंत श्रीमंतच होत आहे. जगातली 4थी अर्थव्यवस्था आहे असं सांगतात आपल्याला, पण हे सांगत असताना दरडोई उत्पन्न किती आहे? दरडोई उत्पन्नामध्ये आपला 129वा नंबर आहे भारताचा, आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारत 4थ्या क्रमांकावर आहे. भविष्यात 3ऱ्या क्रमांकाला जाईल म्हणे. याचा अर्थ मग पैसा कुणाकडे आहे? पैसा तुमच्याकडे नाही. एखादा भोसलेसारखा बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मुंबईमधनं येतो आणि सोननसारख्या ठिकाणी एखादं ज्ञान मंदिर चालवतो, त्यालाही प्रचंड त्रास होतो हे चालवताना. आणि भारत 4थ्या अर्थव्यवस्थेच्या स्थानावर आहे म्हणजे कशावर आहे? कुणावर आहे? याचा अर्थ काय की प्रत्येक माणूस इथं गरीब आहे तो गरीबच होत चाललेला आहे आणि श्रीमंत आहे तो श्रीमंतच होत चाललेला आहे. शैक्षणिक धोरणाची प्रचंड हेळसांड होती आहे. काय शिकवलं जातं आहे, काय नाही होत. तुम्ही जंतर मंतर किंवा CJP किंवा घुरोनम वांचुंग हे सगळं ताजं उदाहरण आहे, वाचताय तुम्ही. आज मला सांगा, तुम्ही शिक्षक आहे, मी शिक्षक आहे, माझा मुलगा किंवा माझी मुलगी उद्या जर नीटच्या परीक्षेला बसत असेल आणि तिला जर 60-70 लाख किंवा 1 कोटी रुपयाची एक प्रश्नपत्रिका विकत घेऊन द्यायची असेल तर मी माझ्या घरात अजून छापून दिलेली प्रश्नपत्रिकेत सुद्धा तुम्ही नापास होत आहे. मला जर नीटमध्ये माझा पोरगा पासच करायचा असेल तर मला 1.5 कोटी रुपयाची प्रश्नपत्रिका विकतच घेतली पाहिजे. कारण या शैक्षणिक धोरणानं प्रश्नपत्रिका बाजारात विकायला लागल्या ना. TETचे तुम्ही आता TETचे तर सगळे काय म्हणतात सफरर असाल. TETचे पेपर फुटले का नाही? ज्या दिवशी TETचे पेपर फुटले, ज्या क्षणाला TETचे पेपर फुटले त्या आम्ही दोघं साक्षीदार आहोत. ज्या क्षणाला TETचे पेपर फुटले त्यावेळी मी व्यासपीठावर होते, रणसिंगे सर सूत्रसंचालन करत होते. आणि मी त्याच वेळी सांगितलं की जत तालुक्यात सुद्धा TETचे पेपर खरेदी केले. मग सांगोला तालुक्यात केले नसतील कशावरनं? याचा अर्थ हे आपल्या उड्या डोळ्याने बघता यायला पाहिजे. तुमच्या माझ्या शेजारी TETचे पेपर खरेदी करणारी माणसं आहेत. तुमच्या माझ्या शेजारी 1.5 कोटी रुपये देऊन नीटचे पेपर खरेदी करणारी माणसं आहेत. ही माणसं कोण आहेत? परदेशी नाहीत, इथलीच आहेत, तुमचीच आहेत. त्यामुळे हे शैक्षणिक धोरणावर सुद्धा तुम्हाला विचार करता आला पाहिजे, केलं पाहिजे. शिक्षण व्यवस्थेची अनास्था तर काय झाले, एका माणसाच्या राजीनाम्यासाठी किती छळ, किती छळ, किती छळ. महिलांचा छळ, पुरुषांचा छळ, तरुणांचा छळ. गोळ्या घालणार तुम्ही? कुणाला गोळ्या घालणार? मिलिटरी बोलवणार? कुणासाठी असते मिलिटरी? देशाची मिलिटरी कुणासाठी असते? देशाच्या सीमा संरक्षणासाठी असते का देशबांधवांना, देशातल्या तरुणांना गोळ्या घालण्यासाठी? कालची पटनाची बातमी आहे, AK-47 गोळ्या घातल्या. हे कोण बघणार? हे आपण नाही बघायचं. आपण फक्त वर्गात यायचं, दार बंद करायचं, समोर बसणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना 50 विद्यार्थ्यांना काय असेल ते भूमिती शिकवली, गणित शिकवलं किंवा इतिहास शिकवला, आपलं काम संपलं? नाही ना. मगाशी मी चोळीचं उदाहरण दिलं ते ह्याच्यासाठी. हे सगळं कळलं पाहिजे ना आपल्याला, हे सांगितलं पाहिजे, या आव्हानांना समोर जाता आलं पाहिजे. शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्रिकोण माहिती आहे? त्रिकोण, वरचा कोण आणि खाली बेस असतो, पाया. पाया जो आहे तो रुंद असतो
तुम्हाला मुलांची संख्या पण बघा, तुम्ही पहिलीत असताना किती विद्यार्थी होते आणि आता तुम्ही जेव्हा MA होताय किंवा BA होताय तेव्हा किती विद्यार्थी असतात? 100 जर मुलं पहिलीला असेल तर त्यातलं PhD करणारे 4 किंवा 2च असतात. याचा अर्थ प्रमाण काय आहे? खाली भरपूर आहे आणि वर एकदम कमी आहे. संख्या कमी आहे. संख्यात्मक हा त्रिकोण. आर्थिक त्रिकोण कसा आहे? पहिलीला शिकवणाऱ्याला किती पगार, 4थीला शिकवणाऱ्याला किती पगार, 9वीला शिकवणाऱ्याला किती पगार, 12वीला शिकवणाऱ्याला किती पगार, इंजिनिअरिंगला शिकवणाऱ्याला किती पगार, PhDला शिकवणाऱ्याला किती पगार? हे त्रिकोण बघा ना. PhDला शिकवणाऱ्याला पगाराला 4 लाख रुपये पगार आहे. 4 लाख रुपये पगार आणि खाली पहिलीला शिकवणाऱ्याला 4 लाखात 40 माणसं काम करतात. म्हणजे आर्थिक त्रिकोण काय आहे? वर मोठा आहे आणि खाली निमुळता आहे. आणि संख्यात्मक त्रिकोण कसा आहे? खाली मोठा आहे आणि वर निमुळता झालाय. हे कधी बोलणार आपण? आणि हे तुम्हाला जर त्रिकोणाचा नाही, किमान ही चौकोन तरी करा, सगळ्यांना समान तरी करा. शिकवतोय ना, पहिलीला पण शिकवतोय, PhDला पण शिकवतोय, समान तरी करा. त्यामुळे हे जे शिक्षणावर होणारा जो खर्च आहे, या खर्चाबद्दलही आपली विचारभूमिका आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी सांगून समारोप करणार आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरच्या ओझ्यावर लक्ष द्या. शासन फक्त पाठीवरच्या ओझ्याकडे बघतंय. विद्यार्थ्याच्या मनावर किती ओझं आहे याच्याकडे बघण्याची जबाबदारी शासन उचलत नाही. ती सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, ती तुमच्या माझ्यावरच आहे. विद्यार्थ्याच्या पाठीवर किती ओझं आहे, त्याला पहिली पुस्तकात वहीची पानं घाला आणि त्याचं ते अमुक करा तमुक करा, हे सगळं शासन बघतंय. पाठीवरचं ओझ्याची चिंता करू नका. मी रणसिंगी सरांना सांगितले, 2-2 पायल्या पाठीवर घेऊन आम्ही 3-3, 4-4 किलोमीटर 5वी-6वीला असताना गावातल्या शाळेत गेलो होतो. दप्तर तर सोडूनच द्या, 2 पायल्याचं दळण ज्वारी बाजरी पाठीवर घेऊन शाळेला जाताना जायचं, गिरणीत ठेवायचं, दिवसभर शाळा करायची आणि येताना दळण पीठ घेऊन घरला यायचं. आमच्या पाठीवर ओझं होतं ना, घडलो ना आम्ही त्यातनं. त्यामुळे पाठीवरच्या ओझ्याची चिंता शासन करत आहे, ती सगळी दिखाऊपणाची गोष्ट आहे. त्याच्या मनावर काय ओझं आहे हे एकदा बघितलं पाहिजे. आणि मनावरच्या ओझ्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. दुर्दैवानं आज तुमच्या शिक्षण व्यवस्थेला लोक मानत नाहीत. तुम्ही शिकवता, 4थी शिकवता, 5वी शिकवता, 10वी शिकवता. काय 10वीत तुम्ही 100% निकाल लागला म्हणून सकाळी मॅडमने सांगितलं, सरांनी सांगितलं. कुठल्या प्रवेश परीक्षेला तुमचा मुलगा त्या मार्कावर जातो? नवोदयाला जातात का मुलं तुमची 5वीचा निकाल लागल्यानंतर? नवोदयाची स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहे, बरोबर आहे का नाही? नवोदयाची स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहे, याचा अर्थ तुम्ही 5वीची घेतलेली परीक्षा त्यांना मान्यच नाही. कोण आहेत नवोदयवाले? अमेरिकेतले आहेत, जर्मनीतले आहेत, या देशातले आहेत ना. मग या मुलांना का वेगळी परीक्षा आहे? मग माझ्या 5वीच्या परीक्षेवर तुमचा विश्वास का नाही, असा हा प्राथमिकचा विद्यार्थी किंवा प्राथमिकचा शिक्षक म्हणत नाही. 12वीचा विद्यार्थी जेव्हा 12वी परीक्षेमध्ये तो उत्तम गुण घेतो, 84-85 आपण सत्कार करतो, पण तो JEEला किंवा नीटला पास होत नाही. का तुम्ही म्हणत नाही, मी 12वीची परीक्षा घेतली, मी 12वीचा विषय शिकवला, त्याला एवढे उत्तम मार्क मिळाले, त्याची पुन्हा परीक्षा घ्यायची गरज नाही. नसेल तर माझ्या परीक्षेचा विश्वास काढून टाका, मला परीक्षेतनं काढून टाका. मी एका विद्यापीठाचा परीक्षा संचालक राहिलेला आहे. माझ्या परीक्षेवर माझा विश्वास आहे, माझ्या परीक्षेवर माझी निष्ठा आहे, माझ्या परीक्षेबद्दल मी पारदर्शक आहे, माझ्या परीक्षेबद्दल मी जर सक्षम असेल तर तुम्ही दुसरी परीक्षा घेता कशासाठी? आणि किती परीक्षा घेता? इंजिनिअरिंगची परीक्षा वेगळी, मेडिकलची परीक्षा वेगळी, फार्मसीची वेगळी, DEDला वेगळी, BEdला वेगळी, किती ठिकाणी लॉची परीक्षा वेगळी, सगळ्या प्रवेश परीक्षा. अरे किती त्याच्या मनावर ओझं. त्याने एकदा इकडे इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायचा, तिकडे मेडिकलचा फॉर्म भरायचा. इंजिनिअरिंगला नाही लागलं, मेडिकलला नाही लागलं, तोपर्यंत इकडे BSCचं पण ॲडमिशन गेलं आणि BAचं पण गेलं. हे कधीतरी त्याच्या मनावर होणारं ओझं हे ठरवलं पाहिजे ना आपण. शिक्षण व्यवस्थाच आहे ना, शासनाची शिक्षण व्यवस्था आहे. 12वी बोर्डाची परीक्षा घेणारी मंडळी कोण आहेत? शासनाची आहेत. नीटची परीक्षा घेणारी मंडळी कोण आहेत? शासनाचीच आहेत. ठेवा ना तुम्ही नीटची सगळी मंडळी आणा आणि इथं 12वीची परीक्षा घ्यायला. 12वीची परीक्षा रद्द होईल ना. त्याच्या मनावरचा एक ताण कमी. कशाला 20-20 आणि 21-21 मुलांनी आत्महत्या केल्या असत्या पेपर फुटला म्हणून? हे कधीतरी आपल्याला बोललं पाहिजे, कधीतरी आपण याच्यावर विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं
म्हणून या सगळ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मन, मेंदू आणि मनगट बळकट व्हायला पाहिजे. ते जर झालं नाही तरी शिक्षक आणि शिक्षण समृद्ध होणार नाही. ते व्हावं याच्यासाठीच या शाळेनं हे पहिलं पाऊल उचललं आहे. बोलण्याच्या ओघात थोडंसं कमी अधिक, थोडीसं रुचकर, किचकट, खरं बरं खरबरीत काही बोललो असेल तर ते सगळं ऋण जे आहे ते माझं आहे, अधिक जे आहे ते सगळं तुमचं आहे. आणि तुम्ही इतका वेळ मला जे सहन केलं, खरं तर सहनच करेन म्हणे, कारण सूत्रसंचालकांनी जे सांगितलं चुळबुळ करू नका आणि मी परवानगी दिली तुम्हाला चुळबुळ करायला, तरीही तुम्ही चुळबुळ केली नाही, म्हणजे तुम्ही किती आज्ञाधारक आहात त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला इथं विराम देतो. धन्यवाद. तुमचा मनपूर्वक धन्यवाद देते. सरांनी आता खूप छान विषय मांडला.